नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरातील जुन्या बसस्थानकासह स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानकात गेल्या काही दिवसांमध्ये चोरीच्या अनेक घटना वाढल्या आहेत। याशिवाय विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा या ठिकाणी असलेला मुक्त वावर पाहता ही बसस्थानके गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत। त्यामुळे चोरटे सक्रिय झाले असताना आणि दररोज चोऱ्या करत असताना पोलिसांकडून मात्र अद्यापही तपासात निष्क्रियता दाखवली जात आहे। त्यामुळे आता सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे। अहिल्यानगर येथील निमगाव वाघा येथे स्वर्गीय पैलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले। गावातील परिवार मंगल कार्यालयात पार पडलेल्या या संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार निलेश लंके उपस्थित होते। रानातल्या कवितांचा जन्म झाला तर 1990च्या जागतिकीकरण, खासगीकरण यानंतर ग्रामीण साहित्याचे थोडे स्वरूप बदलले आणि ग्रामीण तरुण पिढी आत्मविश्वासाने पुढे लिहायला लागली। विशेष करून ग्रामीण भागातले जे अन्याय आहे, अत्याचार आहे, दारिद्र्य आहे, शोषण आहे, यापुढे जाऊनही आपल्या नवीन पिढी आणि नवीन ज्या समस्या समोर येत आहेत ग्रामीण भागातल्या, त्यामध्ये ते त्यांच्या साहित्याद्वारे हात घालताना आपल्याला दिसून येत आहे। प्रश्न आहेत, वीटभट्टी कामगारांचे प्रश्न आहेत, मोलमजुरी करणाऱ्या बांधवांचे प्रश्न आहेत, स्त्री भ्रूण हत्या आहे, व्यसनाधीनता आहे, या सगळ्या गंभीर मागण्या आहेत। आणि मला आपल्याला या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला असं आवाहन करायचं आहे की या प्रश्नांचा सुद्धा उहापोह तुमच्या साहित्यातून व्हावा असं मला वाटतं। या समाजासाठी तुम्ही किंवा त्यामध्ये प्रबोधन करणे, संस्कृती जपणे, या प्रश्नांची उकल करणे आणि त्यावर उपाययोजना शोधणे आणि मुख्य म्हणजे मला असं वाटतं की आपण जेव्हा म्हणतो की आपली लेखणी जी आहे, लेखणीमध्ये केवळ लिहिण्याची स्वतः ताकद नाहीये, तर तुमच्यामध्ये तुमच्या लेखणीमध्ये जग बदलण्याची, माणसं बदलण्याची देखील ताकद आहे। आणि ही ताकद जी आहे ती तुम्ही या समस्यांसाठी वापरावी, क्रांती घडवावी असं मला वाटतं। मला अजून काही एक दोन ग्रामीण भागातही आत्मसात व्हावा, त्यांना छोटे मोठे उद्योग आपण उपलब्ध करून द्यावे, साक्षरता जसं मी बोलले, आणि विशेष म्हणजे तेथील तरुण पिढी जी आहे किंवा मुले आहेत, म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये, तर वाचाल हे जे शासनाचा आपला एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला, ज्याद्वारे मी पण अनेक ठिकाणी जाऊन व्याख्यानं दिली, परंतु ग्रामीण भागात मी जेव्हा गेले तेव्हा बघितलं तर वाचनालय आहेत, पण मुलांमध्ये तेवढी आवड वाचनाची नाही, ती निर्माण करणं आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे असं मला वाटतं। त्यासाठी 1 तास वाचनासाठी यासारखे जे उपक्रम आहेत त्यासाठी पुढाकार घेतला जावा आणि त्याद्वारे आपण साहित्यिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे, वाचनालय आहे जे ग्रामीण भागामध्ये आपण असे उपक्रम राबवू शकतो असं मला वाटतं। आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, म्हणून संभाजी महाराजांनी धर्मासाठी, धर्माचं रक्षण देण्यासाठी आपल्या बलिदान दिलं, जीवाची पर्वा करता अशा संभाजी महाराजांची जयंती आहे। अतिशय चांगले महत्वाचा साधना पार पडला, त्याबद्दल या सर्व संस्थांना शुभेच्छा देतो आणि या पुढील अशाच पद्धतीने तुमचा गाव हा जर देश असेल, ही माती असेल, यांची जयंती आणि पुण्यतिथी वाढायला लागते, तसतशी दारूची दुकानं का वाढतात? हा मला दारूची दुकानं का वाढतात? कोणी विचारतंय? मी एका कार्यक्रमात उल्लेख केला, आजही करतो, मला फोटो काढायचा फार छंद आहे। आता आपला आणि फोटोचा काही संबंध नाही, मंचावर जेवढे उपस्थित आहेत तेवढ्यांचा आणि फोटोचा अजिबात संबंध आहे का? मी लिहिलंय एका ठिकाणी की लग्ना अगोदर प्रत्येकाने आपला एक फोटो जपून ठेवावा, आपण कधीतरी हसत होतो याचा पुरावा असू द्यावा। किल्ल्याची तेवढी नावं दारूच्या दुकानाला नावं दिलेली आहे। वा, काय मोठा देश आहे! जिजाऊचं नाव देखील दारूच्या दुकानाला आहे। याच्या एवढी शोकांतिका जगाच्या पाठीवरती कुठे? बर, कोण सांगितलं यांच्या मिरवणुकीमध्ये दारू पिऊन नाचावं? मी एवढ्या जयंती पुण्यतिथीच्या भाषणाला जातो,
अतिशय मी अस्वस्थ होतो. याचं कारण आहे समोर बसणारे 10 माणसं जितकी शुद्धीवर असतात हे सारे नातून टून हे झाले. वा, एवढा मोठा अपमान आपण करतो. हे असं सांगितलं आपल्याला या लोकांनी, याचा नाही विचार करत तुम्ही. आणि म्हणून पैलवान नाना डोंगरे जे कार्यक्रम घेतात सर्वजण घेतात. दुसरं असं आहे रथाकडे की नाना पुतण्याला जातात, नाना सर्व धर्माच्या समाजाच्या कार्यक्रमाला जातात, नाना ईदगामध्ये जातात आणि तिथे अक्षरशः त्या लोकांची सेवा करतात, त्या लोकांचा सत्कार करतात, त्या लोकांचा सन्मान करतात. आणि मला सांगा, आज राजकारणामध्ये सर्वात जास्त विषयाने काय केलं जातं? जाती आणि धर्माचे विष केलं जातं. किती शोकांची काय हे सारं मतासाठी चाललंय. कुणाचंही कुठल्याही जातीवर आणि कुठल्याही धर्मावर अजिबात प्रेम नाही. बरं, सरकार कोणतं येऊ द्या, सरकार कोणतं येऊ द्या, कार्यालयातला भ्रष्टाचार कमी आहे का? भ्रष्टाचार कमी आहे अजिबात. बरं, एक असा बाईचा नाव आहे का सत्तेमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत की जर पैसा खात नाही? असं कुणी आहे का? नाही. मित्र, मला माझ्या आयुष्यातल्या 3 गोष्टींचा उल्लेख करतो. शिक्षक म्हणून मी काम केलं, शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून काम केलं, मी कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं, मी व्यसनाच्या विरोधामध्ये जास्त लढलो. माझा सक्का भाऊ कृषीमध्ये होता, तो दारू प्यायचा, शेतकऱ्याला लुटायचा. मी आयुष्यभर त्याचं तोंड बघितलं नाही. हा एकमेव असा माणूस आहे की जात कोणती पुसवू नका, धर्म कोणता पुसवू नका, उद्यानातील फुला सत्याच्या रंग कोणता पुसवू नका. आज मला इथे भेटला, मला खूप आनंद वाटला. आणि गेल्या 40 वर्षापासून माझी साहित्याची नाळ आहे. संख्येने 60 पुस्तकं लिहिली, संख्येने 60. माझं वय 63 आहे, लक्षात घ्या. आणि पुरस्काराची संख्या जर मोजायची असेल, पैसे न देता माझ्या नावावरती आज हा किती बळा जाणारा पुरस्कार तरी म्हटले तो 101वा पुरस्कार आहे. राजाक्षी मान्य करतील, काय मान्य करतील? हल्ली बहुतांशी साहित्य संस्था पैसे घेतात, बरोबर आहे. ते पैसे आम्ही द्यायला लागतो आणि पुरस्कार आम्ही घ्यायला लागतो. मी असे डझनभर पुरस्कार नाकारलेले आहेत, त्यांची नावं देखील माझ्या पुस्तकात आहे. आता एक इतिहास काय सांगतो की जेवढी माणसं मोठी होऊन गेली, एवढ्या साऱ्या माणसांनी जर कुणी यांचा अपमान केला असेल, यांना जर कुणी नाव व्यक्त केलं असेल, यांना कुणी पराभूत करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्या त्या जातीतल्या माणसांनी पराभूत करण्याचा प्रयत्न केला. हा त्याचा इतिहास सांगतो. बरं, नानाचे कुठले गुण मला आवडतात? मी बोलत होतो त्यांच्याशी. इथे फक्त एकटे नाना होते तेव्हा मी ती उपस्थित राहिले, कारण मला वेळेवर जाण्याची फार सवय आहे. मी हेडमास्टर म्हणून काम केलेला आहे. माझ्या सहकार्याला जर 3 मिनिट 5 वेळा उशीर झाला, 3 मिनिट 5 मिनिट उशीर झाला 2-3 वेळा, तर मी त्याची अर्धी रजा केला. पण मला जर कधी चुकून 2 मिनिट उशीर झाला तर मी दिवसभराची रजा टाकून काम करत होतो. हा माझा इतिहास. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या विशेष पुढाकाराने आयोजित भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या मैदानावर सोहम कप प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत अंतिम सामन्यात अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलकडून खेळताना दिशान गांधी यांनी ऐतिहासिक खेळी केली आहे. यावेळी त्यांनी 35 चेंडूत शतक झळकावलं आहे. अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील डोकेनगर भागामध्ये वीजवाहक तार तुटून जमिनीवर कोसळल्याने गाय त्यामध्ये मृत्युमुखी पडली असून गायच्या मालकाला विद्युत विभागाने भरपाई द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केली आहे. सावडी उपनगरातील अनेक भागांमध्ये एमएससीबीच्या तारा या अतिशय धोकादायक पद्धतीने घराच्या जवळून गेलेल्या आहेत. अनेक ठिकाणी तारा उघड्या आहेत, काही ठिकाणी तुटलेल्या आहेत. आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करतोय, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचे सहकार्य केलं नाही.
आज डोकेनगर परिसरामध्ये तारा तुटल्याने शॉक बसून एका गायीचा दुर्दैवी अंत झालेला आहे आणि याला 100% एमएससीबीचे लापरवाहीचा जो कारभार आहे तो कारणीभूत आहे. माझी या ठिकाणी मागणी आहे की तात्काळ जे तारा नादुरुस्त आहेत ते दुरुस्त कराव्या. तसंच मी 2 दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची देखील भेट घेतलेली आहे व ज्या तारा आहेत ज्या घरात धोकादायक पद्धतीने गेल्या आहेत त्यांना संरक्षक कवच टाकण्यासाठी निधीची देखील मागणी केलेली आहे. मी आज आमच्या प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व नागरिकांच्या वतीनं महावितरणच्या अधिकाऱ्यांना अशी मागणी करतो की त्या गायीच्या निधनाने जो नुकसान त्या गायीच्या मालकात झालंय त्यांना मोबदला द्यावा. तसेच ज्या ठिकाणी तारा नादुरुस्त आहेत त्या तात्काळ दुरुस्त कराव्या. त्याच्यामुळे पुढचे अपघात त्या ठिकाणी टाळता येतील. जर ते एमएससीबीने केलं नाही आणि भविष्यात असे काही अपघात घडले त्याला 100% एमएससीबी जबाबदार राहील. पंचायत समिती सभागृह राहुरी येथे श्रीरामपूर आणि राहुरी तालुकास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. तसेच जनतेला पारदर्शकपणे आणि विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी यासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत जनमानसात कायद्याची अधिक व्यापक स्वरूपात जागृती करण्याचे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात धरणातील गाळ काढण्याकामी करावयाच्या कार्यवाहीबाबतची सद्यस्थिती तसेच वाळू आणि माती विलगीकरणासंबंधी तंत्रज्ञानाबाबत बैठक पार पडली. यावेळी धरणातील गाळ काढण्याबाबत इतर राज्यांच्या धोरणांची महाराष्ट्राच्या धोरणाशी तुलना करून राज्याचे सर्वसमावेशक नवीन धोरण तयार करावे अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. या प्रायोगिक मोहिमेत अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा धरणाचा समावेश करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले. दिवंगत माजी आमदार अरुणकाका जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी अहिल्यानगरमध्ये शोक सभेचे आयोजन केले होते. यावेळी अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी शोकसभेत उपस्थिती लावून अरुणकाकांच्या स्मृतींना उजाळा दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे. निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला दिले. अहिल्यानगर जिल्हा वाचनालयात आयोजित वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन पार पडले. यावेळी अपरिचित रामायण या विषयावर पुष्प गुंफले गेले. तसेच भारतासारख्या प्राचीन संस्कृतीचा वारसा जगाला देशात अनेक महान ग्रंथांची परंपरा आहे. परंपरेने चालत आलेले महाभारत आणि वाल्मिकी रामायण हे खऱ्या अर्थाने तत्कालीन परिस्थितीशी साधर्म्य सांगणारे ग्रंथ आहेत. यावेळी साहित्यिक आणि अभ्यासक नगरचे पुत्र विक्रम एडके हे देखील व्यक्त झाले. दरवर्षीप्रमाणे नीलक्रांती चौक मित्र मंडळातर्फे थंडगार शीतपेय आणि सरबताचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास नोटरी पब्लिक, भारत सरकार, ॲडव्होकेट संदीप पाखरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, सलीम शेख, मेजर कैलास टुबे, अशोक पारदे, अमोल पाडळे, अक्षय साळवे, रामा साळवे, अमोल साळवे, संदीप साळवे उपस्थित होते. स्वर्गीय पैलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था निमगाव वाघा तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने सन 2025 समाजरत्न पुरस्कार श्रीनिवास बोचा यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अहिल्यानगर शहरातील पवन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर यांच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची नुकतीच निवड पार पडली. यावेळी चेअरमनपदी बाळासाहेब वामनराव हुचे यांची तर व्हाईस चेअरमनपदी मनोज लक्ष्मण क्षीरसागर यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने देण्यात येणारा रत्नाकर कुलकर्णी स्मरणार्थ उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार अहिल्यानगरचे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येदुलकर यांना जाहीर झाला आहे. अहिल्यानगर MIDCतील नगर ऑटो आणि इंजिनिअरिंग क्लस्टरमुळे कौशल्य विकास कार्यक्रमाला चालना मिळेल असा विश्वास कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी व्यक्त केला.
नगर संत निरंकारी मिशनच्या वतीने समर्पण दिवसाचे औचित्य साधून बाबा हरदेव सिंगजी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ एक भावपूर्ण व्हर्च्युअल संत समागम आयोजित करण्यात आला। सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन उपस्थितीत 13 मे रोजी आयोजित केलेल्या या समागमात देश विदेशातून लाखो श्रद्धाळूंनी ऑनलाईन सहभाग घेतला। श्रीरामपूर येथील MIDC मधील एका गोदामातून 13,75,41,000 रुपये किमतीची 21 गोण्या पांढऱ्या रंगाची पावडर आणि खडे घेऊन निघालेला टेम्पो श्रीरामपूर शहर पोलिसांनी दिघी शिवारात पकडलाय। ही पावडर अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे समोर आले आहे। फॉरेन्सिक तपासणीसाठी या पावडरचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत। 14 मे रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। आरणगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे या मागणीचे निवेदन विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांना आरणगाव ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांच्या वतीने देण्यात आले। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा, पतसंस्था फेडरेशनचे तालुकाध्यक्ष किसनराव लोटके, शिवसेना उपजिल्हा प्रमुख आनंदराव शेळके आदी उपस्थित होते। CBSE बोर्ड परीक्षा 2025 मध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून आयकॉन पब्लिक स्कूलने अभिमानास्पद शैक्षणिक टप्पा साजरा केला। शाळेतील आयुष मुकेश बोडखे याने 99.2% गुणांसह अभूतपूर्व यश मिळवले आहे। शहर आणि जिल्ह्यातील सर्व CBSE शाळांमध्ये त्याने अव्वल स्थान पटकावले आहे। नगर गुरुकुल कॅम्पस येथील एकता एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर PA इनामदार माध्यमिक विद्यालय आणि गुरुकुल हायस्कूलचा निकाल 100% लागलाय। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत पुणे बोर्डाचा इयत्ता 10वीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यालयाचा विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज शाळेतील 10वीचे सर्व विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले। या वर्षी शाळेतील 10वीच्या विद्यार्थ्यांची यश यात्रा विशेष उल्लेखनीय आहे। फेब्रुवारी-मार्च 2025 या परीक्षेला विद्यालयातून एकूण 57 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते। समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या शासकीय मदतीच्या आणि सप्रेम सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजसेवा संस्थेने राहता तालुक्यातील चितळी येथे तृतीयपंथीयांच्या वतीने चालवण्यात येणारा राज्यातील पहिला शेळीपालन प्रकल्प साकार केलाय। या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे, अशी भावना तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या सचिव दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केली। तसेच तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण या योजनेअंतर्गत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय शेळीपालन केंद्राचे उद्घाटन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार आणि श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या हस्ते चितळी येथे पार पडलं। यावेळी कोरगंटीवार यांनी अनेक विषयांवरती भाष्य केले। तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।